नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे मुलं फिक्स पेमेंटवर आपल्याकडे डिलिव्हरीचं काम करतात आणि जे मुलं ऑफिसमध्ये सॉर्टिंगचं काम करतात त्यांची प्रेझेंटी आपल्याला कशी लावायची आहे। सगळ्यात अगोदर आपण प्ले स्टोअरवरनं ई संपर्क म्हणून ॲप जो आहे तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे। ई संपर्क ॲप मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट ओपन करतो। डायरेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं यूजर नेम आणि पासवर्ड विचारलं जाईल। जेव्हा तुम्ही फिक्स पेमेंटसाठी जॉईनिंग करताय तेव्हा तुमचं ऑफर लेटर येतं, त्या ऑफर लेटरमध्ये एक 6 किंवा 7 अंकी एक कोड असतो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तोच तुमचा यूजर नेम आणि तोच तुमचा पासवर्ड असेल। दोन्ही कोड टाकल्यानंतर तुम्हाला आहे ना तुमचा स्वतःचा ओन पासवर्ड क्रिएट करता येतो। आता मी इथं लॉग इन करत आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी ऑप्शन येतो। जुना पासवर्ड जो आत्ता आपण पेस्ट केला होता तोच टाकायचा आहे। नवीन पासवर्ड आपल्याला पाहिजे तो आपण टाकू शकतो। त्यानंतर पासवर्ड आपल्याला आता नवीन चेंज केलेला आहे। आता इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे आपली आयडी आणि आपण जो पासवर्ड आत्ता सेट केला आहे तो इथं टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमचं सगळं इथं तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला काम सोडायचं असेल किंवा काय असेल तर इथं रिझाइन लेटरवर क्लिक करून तुम्हाला 15 दिवसाचा नोटीस पिरियड दिल्यानंतरच काम सोडता येईल। जर तुम्ही मधून काम सोडून गेला न सांगता तर तुमचं पेमेंट होल्ड केले जाते, पेमेंट मिळत नाही। दुसरी गोष्ट, इथं ई अटेंडन्स म्हणून एक ऑप्शन आहे। ई अटेंडन्समध्ये माय अटेंडन्सवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमचं इथं प्रेझेंटी ॲबसेंट असा मार्क दिसतो, डे वाईज जसं तुम्ही काम करताय त्यानुसार। आता हा जो मुलगा आहे यांनी कालपासून जॉईन केलेला आहे, पण काल त्याची ॲबसेंटी दिसत आहे, तर आपल्याला तिथं प्रेझेंटी दाखवायची आहे। तर रोज सकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसला येताय, जेव्हा ऑफिसला रिपोर्ट करताय, ऑफिसला आल्यानंतर सगळ्यात अगोदर माय रेग्युलायझेशनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं सिलेक्ट टाईपवर क्लिक करायचं, इथं करायचं मिस पंच केव्हा करायचं, जेव्हा तुम्ही पंच करत नाही तेव्हाच, पण शक्यतो आपल्याला पंचच करायचं आहे। सगळ्यात अगोदर तुम्ही इथं मिस पंच सिलेक्ट केल्यानंतर इथं डेट सिलेक्ट करणार, कालची डेट जी काय होती। त्यानंतर इथं डे शिफ्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे आणि इथं टायमिंग टाकायचं आहे आपल्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 18, म्हणजे हे 24 तासाचं घड्याळ आहे। आपल्याला 9 ते 18 टायमिंग सिलेक्ट करायचं आहे। टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं कमेंट्समध्ये टाकायचं आहे मिस पंच। ही जी प्रोसेस आहे हे तुम्हाला डेली ऑफिसला आल्यानंतर इथं करायची आहे। आता रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतर तुमची इथं प्रेझेंटी लागून जाईल 21 तारखेला। सेम आजचं पण असंच करायचं आहे। 22 तारीख 9:00-18:00 मिस पंच। ही अशी रिक्वेस्ट तुम्हाला डेली ऑफिसला आल्यानंतर टाकायची आहे, तेव्हा तुमची प्रेझेंटी लागली जाते।